शब्दरंग या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. नमस्कार, मी डॉक्टर वंदना यादव तुम्हा सर्वांचं स्वागत करते शब्दरंगाच्या नवीन सदरामध्ये. जागर स्त्री शक्तीचं निमित्त काय? नवरात्री. खरं तर स्त्रीच्या जागर, स्त्री शक्ती, स्त्री सन्मान हे शब्द फक्त नवरात्रापुरतेच मर्यादित आहेत का? नाही. तर ते नवरात्रापुरते किंवा नवरात्रीपुरते किंवा 9 दिवसांपुरते मर्यादित नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात, आपल्या दररोजच्या, आपल्या जीवनसरणीचा, आपल्या जडणघडणीचा तो भाग आहे. स्त्री सन्मान, स्त्री मान आणि स्त्रीला दिला जाणारा मनापासूनचा एक तिचा जपलेला अभिमान. मग मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज नवरात्रीच्या निमित्ताने हे जे आपण सदर चालू करत आहोत शब्दरंगचं, तर या शब्दरंग सदरामध्ये आपण अशाच काही दुर्गांना भेटणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्या आयुष्याबद्दलची पुस्तकांची पानं उलटणार आहोत आणि शब्दरंगाला खऱ्या अर्थाने अर्थ मिळणार आहे. आपल्याला माहितीच आहे शब्दरंग म्हणजे पुस्तक, कॉफी, गप्पा आणि अजून बरेच काही. आता ते बरेच काही काय आहे ते आपल्याला मॅडमशी बोलताना कळेलच. तर आजच्या आपल्या पहिल्या ज्या दुर्गा आहेत त्या आहेत बार्शीतल्या प्रसिद्ध ब्युटिशियन, नव्हे तर पहिल्याच ब्युटिशियन म्हटलं तरी हरकत नाही, अशा सो कविता नेने मॅडम. मॅडम, तुमचं शब्दरंगामध्ये स्वागत आहे. मॅडम, जसं की मी म्हणाले की नवरात्री नवरात्री म्हणलं की सगळ्यात पहिला समोर येतात ते 9 रंग, 9 दुर्गा आणि 9 दिवसांमध्ये केलेली धमाल मस्ती आणि त्यापूर्वी आलेला महाराष्ट्रातला कामाचा पसारा. ह्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांना जोडून आहेत. पण आज सकाळी सगळी कामं उरकून आज घट घातले गेले आणि आज स्त्रिया निवांत झाल्या स्वतःचं कौतुक करण्यासाठी, स्वतःला आरशात पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी, सजण्यासाठी, सवरण्यासाठी, दांडिया गरबासाठी तयार होण्यासाठी. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला महत्वाची भूमिका जी कोणाची असते तर आपल्या ब्युटिशियनची असते. आणि ह्याच क्षेत्रामध्ये भारतात, महाराष्ट्रात, सोलापूर जिल्ह्यात आणि बार्शी तालुक्याचं खूप चांगलं नाव करणाऱ्या अशा कविता मॅडम आज आपल्या गेस्ट आहेत. खरंच म्हणजे मला नवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे ब्युटी हा विषय खरं तर इतका चर्चेचा आहे की त्याला कितीही वेळा आपण त्याच्यावर चर्चा केली तर कमीच आहे. पण त्यात नेमकं काय, ब्युटिशियन होणं म्हणजे काय असतं, ब्युटीची डिफिनेशन काय आहे, ते आज आपण जाणून घेऊया. मॅडम, मला जाणून घ्यायचंय की जेव्हा जसं की मी म्हणाले की बार्शीचं पहिलं ब्युटी पार्लर तुमचंच होतं, बरोबर आहे. बार्शी सारख्या ग्रामीण ठिकाणी लग्न होऊन आल्यानंतर म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं की मी पार्लर या क्षेत्रामध्ये करिअर करेल किंवा पार्लर ही माझं डेव्हलपमेंट बॅकग्राऊंड असेल? नाही, हे डेव्हलपमेंट बॅकग्राऊंड म्हणून नाही केलेलं, ही काळाची गरज म्हणून केलेलं. ज्या वेळेस बार्शी पार्लर्स नव्हते त्यावेळेस मला माझ्या मुलीला सोलापूरला घेऊन जावं लागायचं. केवळ तिच्यासाठी मी पार्लरचा कोर्स शिकले. माझ्या मुलीसाठी प्रत्येक वेळेस मला इथून तिला सोलापूरला किंवा इतर गावांना घेऊन जाणं फार अवघड होतं. मी स्वतः जॉब करत होते त्यामुळे अजूनच त्यात भर पडली होती. पण जेव्हा मी पार्लर चालू केलं तेव्हा ती बार्शीची किती गरज आहे हे मला जरी कळलं असेल तरी ज्या वेळेस चालू केलं त्यावेळेस बार्शीतल्या काही लोकांचा अत्यंत विरोध होता. विरोध म्हणजे असा नाही, कोणी माझ्यावर काही आक्षेप घेतले नाही, पण मी नेने कुटुंबियाची सून आहे. ज्या ठिकाणी मी पार्लर चालवते ते माझ्या सासऱ्यांचा दवाखाना होता, तर कोणालाच तो कन्सेप्ट आवडला नव्हता. केवळ माझ्या सासूबाईंनी सांगितलं, नाही तुला वाटतंय ना करावं, तुझ्यासाठी ते योग्य आहे असं म्हणतेस ना, कर तू. जॉब सांभाळत उरलेल्या वेळात मी पार्लर चालवते. त्यासाठी ज्यांनी आधी नावं ठेवली त्या सगळ्या स्त्रिया पुन्हा त्यांच्या सुनांचे नंबर लावण्यासाठी माझ्याकडे यायच्या आणि मग आग्रह करायच्या, अगं तिचा नंबर थोडा लवकर घे, घरी छोटी मुलं आहेत. ह्या सगळ्यातून हा प्रवास चालू. खरं तर अंगावर शहरात आला माझ्या. कारण आणि खरं आहे की बार्शी सारख्या ग्रामीण भागामध्ये एखादा नवीन विचार उचवायचा तितका म्हणजे सोपा नाहीयेच आहे. आणि स्वतःला म्हणजे पार्लर
स्वतःला इम्पॉर्टन्स देणं, स्वतःला अपलिफ्ट करणं. मग ह्या सगळ्यांसाठी त्या स्त्रीला किती व्हॅल्यू दिली जाते तेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे त्या प्रकारचा समाज आपल्याकडे नव्हता. आणि ह्या सगळ्यांना की बाबा स्वतःसाठी, स्वतःच्या स्किनसाठी, स्वतः छान दिसण्यासाठी वेळ देणं, ही कॉन्सेप्ट समाजात रुजवणं, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला तेवढ्या धाडसाने उभं राहावं लागलं. आणि महत्वाचं म्हणजे की तुम्ही जॉबही करत होता. आणि म्हणजे अर्थार्जन हा विषय नव्हताच तुमच्यासाठी तो केवळ. आणि म्हणतात ना की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे अगदी तुमचं तसं झालं की तुमच्या मुलीसाठी तुम्हाला ते करायला लागलं. आणि मग ते कधी कधी आवड झाली आणि ते प्रोफेशन झालं, ते कळलं पण नाही. नाही, पण त्यानंतर करताना माझा स्वभाव असा आहे की मी शेवटपर्यंत शिकते. कुठल्याही क्षेत्राचं जर शिक्षण घ्यायचं असेल, इव्हन मी माझ्या मुलांसाठी किंवा आता बघणाऱ्या सगळ्यांसाठी हेच सांगेन, कुठलंही क्षेत्र निवडलं त्याच्यात शेवटपर्यंत शिक्षण घ्यायला हवं. जे तुम्हाला त्या काळी 35 वर्षापूर्वी जे अवेलेबल होतं, ते इंटरनॅशनल एक्झाम असते ह्या क्षेत्राची, की जेणेकरून तुम्ही जगात कुठेही पार्लर्स काढू शकता. अशा एक्झाम देण्यासाठी मी इथून पुण्याला जाऊन, मुंबईला जाऊन अभ्यास करायची आणि मग त्यात तज्ज्ञ होऊन मगच मी माझी प्रगती साधू शकते. प्रगती ही केवळ तुमच्या कल्पनेनी नाही होऊ शकत. त्यातलं नॉलेज तुम्ही अभ्यास पूर्ण घेतलं तरच होऊ शकतं. आजच्या घटनेला सुद्धा जेव्हा बाहेर आज सुद्धा एखाद्या ब्युटिशियन कडून जर काही चूक झाली तर ती सांगते ही मी नाही दुरुस्त करत, नेने मॅडम कडे जा. ह्यातच मला सगळं मिळालं. अगदी अगदी ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मलाही माहिती आहे तुमचा स्ट्रगल प्लस तुमची अचिव्हमेंट. म्हणजे यश हे काटेरी रूपात येतं आपल्याकडे, ते म्हणतात ते काही खोटं नाही. किंवा यश मिळवण्यासाठी तुम्हाला ते थ्रू आउट नाईट मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट योग्य दिशेने असणं पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे मला एक करायचे उगाच कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे धावण्यातही काही अर्थ नाही. स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क, जसं की तुम्ही म्हणालात. मग हे स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क करत असताना कुटुंब, तुमचा जॉब आणि प्लस हा तिसरा डायमेन्शन, ह्या 3 डायमेन्शनल जगामध्ये तुमची कधी कुचंबणा किंवा कधी त्रास, म्हणजे एक स्त्री म्हणून काही गोष्टी ज्या असतात की त्या लिखित नसतात, अलिखित जबाबदाऱ्या ज्याला आपण म्हणतो, ज्या प्रत्येक स्त्रीला पाळाव्या लागतात किंवा त्या फॉलो करायला लागतात. मग त्या फॉलो करत असताना काही त्रास किंवा काही तुम्हाला काही असे अनुभव आले का की वाटलं बाबा तिथे क्षणावर की नाही आता मला नाही होत? अजूनपर्यंत तर तसं कधी फिलिंग आलं नाही. कारण स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पडते, उंबऱ्याच्या बाहेर पडतानाच तिची फॅमिली तिच्या बरोबर असते. नुसतं कुटुंब घरात नसतं, घराच्या बाहेरच्या तिच्या प्रत्येक क्षेत्रात ते तिच्या बरोबरीने असतं. हे बरोबरीने असलेलं कुटुंब, माझी मुलं, माझे पती आणि माझ्या सासूबाई, ह्यांनी सगळ्यांनी खूप जास्त साथ दिली मी. त्यांच्या सहकार्यामुळे आज मी जी काही आहे ती होऊ शकते. अगदी बरोबर आहे. कारण कुटुंब पाठीमागे असल्याशिवाय एक बिल्डिंग स्टोन असतो प्रत्येक इमारतीचा. तो बिल्डिंग स्टोन स्त्रीच्या आयुष्यातला म्हणजे कुटुंब असतो. आणि अर्थातच माहेरच्या पेक्षा सुद्धा सासरकडची मंडळी खूप महत्वाची आहेत. त्यांच्या मॉरल सपोर्ट शिवाय, फिजिकल सपोर्ट शिवाय, इमोशनल सपोर्ट शिवाय आपण प्रगती करू शकत नाही. ह्याची कित्येक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की घरात स्ट्रगल चालू होण्यापेक्षा तो बाहेर झाला चालू तर स्त्री जास्त खंबीरपणाने त्याला तोंड देऊ शकते. हे निश्चितच खरं आहे. मग आता जग बदलतंय, ब्युटिशियनचे ट्रेंड बदलते, म्हणजे ब्युटी पार्लर हा शब्द सुद्धा आता मेकअप स्टुडिओ या शब्दामध्ये बदलला गेलेला आहे. ब्युटी ट्रीटमेंट्स वेगवेगळे आलेले आहेत. तर या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता? म्हणजे ह्याच्या सौंदर्याच्या क्षेत्रात झालेले हे बदल म्हणता येतील का त्याची गरज होती का ह्या बदलांची? गरज तर असतेच, नक्कीच असते. ती फक्त शहर किंवा खेड ह्या दृष्टीने नसते. गरज ही नेहमीच असते, प्रत्येक क्षेत्रात असते. पण प्रत्येक क्षेत्र, जसं पूर्वी डॉक्टर हे फक्त फॅमिली फिजिशियन असायचे, ते सगळ्या ब्रांचेस बघायचे. अगदी आज ते त्याच ब्रांचेस सेपरेट झाल्या. प्रत्येक क्षेत्र वेगवेगळं झालं. अगदी नखाचे सुद्धा वेगळे डॉक्टर झाले. अगदी आहे. तसं प्रत्येक क्षेत्र जसं वेगवेगळं होत गेलं
तसंच पार्लरच्या संदर्भात आहे. पूर्वी पार्लरमध्ये सगळं काही व्हायचं. आता ब्युटी ट्रीटमेंट, हेअर हेअर सेपरेट झालं, सलॉन्स झाले, ब्युटी ट्रीटमेंट सेपरेट झाल्या, मेकअप स्टुडिओ सेपरेट झाले. त्याचं प्रत्येकाचं इंटरनॅशनल क्वालिफिकेशन घेऊन करणारे मात्र फार कमी कमी आहेत. कोणीही तेवढे कष्ट घ्यायला मागत नाही. हे करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे घ्यायची थोडी मुलींची प्रवृत्ती कमी कमी. मी नक्की म्हणेन की जर तुम्ही एक क्षेत्र निवडलं तर त्यातलं तज्ज्ञ होण्याच्या पाठीमागे तो ध्यास असणं फार जरुरी आहे. अगदी म्हणजे कुठलीही अचिव्हमेंट जर जितका करायची ध्यास असेल, तुम्ही घ्याल तेवढं तुम्ही पुढे पुढे सरकत राहाल. अगदी अगदी ध्यास अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आणि तो की पॉइंट आहे म्हटलं तरी हरकत नाही आपल्याला यशातला. आणि ह्या क्षेत्राकडे आता पूर्वी कसं पार्लर म्हटलं की लेडी पार्लर म्हटलं की लेडी चालवायची. आता तोही कॉन्सेप्ट मोडीत निघालेला आहे. म्हणजे असे बरेच मेकअप आर्टिस्टचे चेंज आहेत. म्हणजे समाजाची मानसिकता ही कुठेतरी बदलतीये. मग ह्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेनुसार ब्युटिशियनचं रूपही बदललं, स्वरूपही बदललं, त्याच्यामध्ये नवीन नवीन ट्रेंड आले. तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे जे नवीन काही टेक्नॉलॉजी आलेले आहेत, जसं की आपण उदाहरणार्थ केसांच्या बाबतीत धरूया, स्ट्रेटनिंग आलं, केसांच्या बाबतीतलं आपल्याला ब्लूटॉक्स आलं, आपलं नॅनो टेक्नॉलॉजी आली. तर मग हे कितपत आपल्या केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे हे आरोग्य किती निगडीत आहे ह्याच्याशी? फक्त वेगळ्या ट्रीटमेंट आल्यात म्हणून करू नये. त्या प्रत्येक ट्रीटमेंट प्रत्येकाला चालत नाही. त्यासाठी त्यातलं मी नेहमीच हेच सांगेन की त्यातली जी तज्ज्ञ आहे तिच्याकडे जाऊन ते मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. सगळेजण तुम्हाला हे सांगू शकणार नाहीत. वाचून तुम्ही ते प्रॅक्टिकल करू शकाल, पण ते त्यांना योग्य आहे की नाही हे सांगायसाठी खरंच ती व्यक्ती त्यातली तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या परिस्थितीत डॅमेज्ड हेअर घेऊन येणाऱ्या खूप जण आहेत आणि ते इतक्या टोकाचे डॅमेज असतात की तुम्ही काय करू शकत नाही. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट तुमचं नॅचरल जे बिहेवियर आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीचं, स्किनचं असू द्या, हेअरचं असू द्या, ते आधी तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ते काय आहे, ते स्ट्रक्चर काय आहे, ते तुम्हाला किती काय गोष्टी ते सोसू शकतात. ऑलरेडी डॅमेज्ड केस असतात आणि त्याच्यावर केमिकल ट्रीटमेंट्स करतात, ते फ्रजाईल होऊन त्याचे तुकडे पडतात. ह्या गोष्टी जी तज्ज्ञ आहे ती तुम्हाला नक्की सांगेल हे तुमच्या केसांना उपयोगी नाही, हे करू नका. अगदी म्हणजे असं म्हणणारे फार कमी लोक आहेत. भेटतील तुम्हाला. अगदी. पण मी नक्की सांगेन की माझ्याकडे आलेल्या जर ट्रीटमेंट करायला आल्या तर मी आधी त्यांना त्याचे डिसएडव्हान्टेजेस सांगते, तुमचं काय होणार आहे पुढे हे आधी सांगते. आणि महत्त्वाचं ज्या तेच वेळेस आहे. ते सांगू त्याच वेळेस डोळसपणे त्यांनी करावं. हो. करण्याला ऑब्जेक्शन नाहीये, करू नये असं पण मी म्हणणार नाही, पण करताना पूर्णपणे डोळसं आफ्टर केअर प्रॉपर घेण्याची कपॅसिटी असणाऱ्यांनी करावं. अगदी खरं आहे. कारण काय झालेलं आहे की ट्रेंड येतो. ब्युटी हे क्षेत्र असं की त्याच्यामध्ये कायम ट्रेंड येत राहतात. कधी कर्ली केसांचा ट्रेंड असतो तर कधी स्ट्रेट केसांचा ट्रेंड असतो, कधी कलर्ड केसांचा ट्रेंड असतो तर कधी प्लेन नॅचरल केसांचा. मग ह्या बदलत्या ट्रेंडनुसार जर आपण सारख्या ट्रीटमेंट घेत गेलो तर निश्चितपणाने जो नैसर्गिक पोत आहे आपल्या केसांचा किंवा आपल्या स्किनचा तो बदलणार आहे. आणि मग पुन्हा आपण किती जरी आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरले तर तो नीट होणारच नाहीये. मग अशा वेळी आता ह्या तरुण पिढीला येणार आहे म्हणजे जे ट्रेंड फॉलो करत जातात अंधळेपणाने, जसं की तुम्ही म्हणाला डोळसपणाने तुम्हाला त्याच्यातले अप्स डाऊन्स, पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स हे ब्युटिशियननी सांगितले पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा आहे की बरेचसे ब्युटिशियन स्वतःच्या फायद्यासाठी ते बघतही नाहीत. म्हणजे त्या केसांना ते सूट होत आहे का नाही हेही पाहिलं जात नाही. इथं मी नक्की सांगेन की स्वतःच्या फायद्यापेक्षा त्यांनी पूर्ण ज्ञान घेतलेलं नसतं, त्यामुळे त्या सांगू शकत नाही. त्यांना त्यातली माहिती नसते. माहिती पूर्ण करून घेऊन ज्या करतात त्या असं करणारच नाहीत. जिला माहिती आहे की हिला हे चांगलं नाहीये हिच्या केसांना, ती करणारच नाही. माझा नक्की त्या ब्युटिशियनवर विश्वास आहे, ती असं करूच शकत नाही. अगदी खरे. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्या गोष्टीचं ज्ञान तुम्ही घेतल्याशिवाय तुम्ही ती ट्रीटमेंट क्लायंटला देणं योग्य योग्य नाही.
कारण त्या क्लायंटला त्याबद्दल माहिती नसतं, कारण त्या क्लायंटने फक्त ऐकून कुठेतरी पाहून तुमच्याकडे आलेले त्या असतात. फक्त टीव्ही मध्ये बघतात. अगदी. ज्यावेळेस social- मी पार्लर चालू केलं त्यावेळेस नुकताच टीव्ही चालू झाला होता. तोपर्यंत महाभारत सिरियल वगैरे चालू होत्या. तर पहिले माझे मेकअप होते ते सगळे द्रौपदी पाहिजे होत्या सगळ्यांना. सगळ्यांना सीता बनायचं होतं, नाहीतर द्रौपदी बनायचं होतं. तर असं टीव्ही पाहून पुढं पुढं सगळं ते बदलत गेलं. तर ज्या वेळेस ज्या काळात जे होतं त्यावेळेस ते करत आलो आपण. पण जसं जसं पुढे जात होतो तसं तसं प्रत्येक ह्याचं म्हणजे अजूनही मी क्लासेस करते, अजूनही मी शिकते, मी अजूनही विद्यार्थिनी आहे या क्षेत्रातली. असं नाही की मी जे शिकली आहे त्याच्यावरच मी करते. सारखे ट्रेंड बदलतात, सारखी पद्धत बदलते, वेगवेगळे मशिनरीज येतात. मशिनरीज काही फायद्याच्या पण असतात, काही मध्ये तुम्हाला म्हणजे नंतर इरिपेरेबल लॉसेस पण होऊ शकतात. तर ह्याचं पूर्ण ज्ञान घेऊन मग मी त्या क्षेत्रात काम करते. नाही, बरोबर आहे ना. एखाद्या ट्रीटमेंट बद्दल आपल्याला जर स्वतःला पूर्ण माहिती नसेल तर आपण दुसऱ्याला काय सांगणार असेल. आणि तुमच्या बाबतीत ती शंका आम्हाला कधीच नव्हती की तुम्ही करेक्टच सांगताय. म्हणजे मला माझा पण अनुभव आहे कलरचा. आपलं झालं होतं बोलणं की तू आत्ता जर केलास तर तुला लाईफ टाईम करायला लागणार आहे, तू फर्स्ट टाइम करताना तू बाई विचार कर, असं तुम्ही मला म्हणजे अगदी स्पष्ट भाषेतच सांगितलं होतं. त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्याला ते मेंटेनन्स करायला लागतं. मग मला अजून असं विचारायचं आहे की आता ब्युटी प्रॉडक्ट्स ज्या आधी काही कंपन्या होत्या वेगळ्या की त्या कंपनीज फॉलो करत होत्या, आपण त्यांचे प्रॉडक्ट फॉलो करत होते. आणि पूर्वी कसं असायचं, फक्त कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, आयलाइनर म्हणजे एक हातावर मोजणे इतके प्रॉडक्ट असायचे. आणि ते घेतले तर बायका घरच्या घरी पण काही स्त्रिया करत होत्या आणि काही फंक्शन्स पण आता तसं नाहीये. तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल तर तुमच्या घरातल्या सगळ्या लेडींची ब्युटिशियन ठरलेली असते. तुमच्या सगळ्यांचे मेकअप तुम्ही बाहेरून करून आणता किंवा तुमच्याकडे ती मेकअप आर्टिस्ट येते आणि तुमचा प्रत्येक इव्हेंटनुसार तुमचा मेकअप, तुमचा लुक चेंज होतो. मग हा जो बदलता ट्रेंड आहे, आपण काळाबरोबर निश्चितच आपण स्वतःलाही बदलतोय, काही हरकत नाही. पण ह्या सगळ्यांचा आपल्या लिव्हिंग स्टाईलचा आपण नॅचरली कुठेतरी आपली जी इनर ब्युटी होती, ज्याला आपल्याकडे आयुर्वेदामध्ये एनहान्स ब्युटी म्हणलं जातं, की जो तुमचा स्वभाव आहे, जे तुमच्या मनात आहे ते तुमच्या चेहऱ्यावर झळकतं, हा जो प्रकार आहे तर तो हा कुठेतरी मेकअपने हरवलाय का? नाही, नॉट नेसेसरी. तुमचं मन शेवटी तेच रिफ्लेक्ट होणार आहे. मी जरी कितीही अप्रतिम मेकअप करून दिला तर त्या क्षणी तुमच्याशी कोणीतरी कोणाशी तरी तुमचा वाद झाला किंवा तुमच्या पसंतीची गोष्ट नाही घडली, ती तुमच्या चेहऱ्यावर दिसतेच. मेकअपशी त्याचा काही संबंध नाही. तुमचे मेकअप कशासाठी असतो. मला एक जणीने जो माझे ज्या खूप वयस्कर होत्या त्यांनी माझ्या मेकअपच्या वेळेस एक कॉमेंट पास केली होती. ती आजपर्यंत की गेल्या 20 वर्षापूर्वी त्या मला म्हणाल्या होत्या, देवाने जी कमी ठेवली ती तू पूर्ण केली. किती सुंदर. मेकअप म्हणजे काय, ज्या गोष्टी चेहऱ्यामध्ये किंवा कुठल्याही तुमच्या केसांमध्ये, चेहऱ्यामध्ये जी कमी आहे, समजा एखाद्याचं नाक अप्र आहे ते लांब कसं दिसेल, एखादीचे गाल मोठे आहेत, डोळे छोटे आहेत, ते कसे चांगले दिसतील, हा मेकअप आहे. नुसतं प्रॉडक्ट घेऊन लावणं म्हणजे मेकअप नाही. म्हणजे तुमच्या ब्युटीला एनहान्स करतो तो मेकअप. नुसते प्रॉडक्ट वापरणं आणि कुठचेही प्रॉडक्ट वापरणं. आता त्या प्रत्येक गोष्टीसाठी पर्टिक्युलर प्रॉडक्ट आलंय, पर्टिक्युलर म्हणजे तुम्हाला कंटोरिंगसाठी वेगवेगळे कलर्स आले, सगळं आता अवेलेबल आहे. तुम्ही ते करू शकता, पण ते करताना तुमची ओरिजिनल ब्युटी घालवून आज तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हीच दिसत नाही, असा मेकअप करणं म्हणजे मेकअप नाही. हा काही टीव्हीचा शो नाहीये की तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा वेगळं दाखवायचंय. नाही, हे आपण नॉर्मल व्यवहारातले मेकअप आहेत, तुमच्या घरच्या फंक्शन मधले मेकअप आहेत. त्याला तुम्हाला फक्त तुमचं आहे ती ब्युटी चांगली करायची, चांगली दिसणं,
हे सौंदर्य आहे. चांगलं असणं, चांगलं दिसणं, हे खरं सौंदर्य मनाचं आणि शरीराचं. अगदी. आणि काय होतं, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की काही उगाचच तुम्ही मेकअपवरती पैसे खर्च करताय, उगाचच तुम्ही हे ट्रीटमेंट करताय, उगाचच हेअरस्टाईल करताय, असंही बऱ्याच जणांचा सूर असतो. मग मला म्हणजे ह्या निमित्ताने त्या पण लोकांना सांगायचंय की मेकअप ही गरज नाहीये निश्चितच, पण जर आमचा कॉन्फिडन्स मेकअप केल्यानंतर वाढत असेल, आम्हाला चार चौघीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकत असेल, वावरू शकत असेल, तर काय हरकत आहे मेकअप करायला? ही डिपेंडेबिलिटी कशासाठी? पण तुम्ही तुम्ही ओरिजिनल आहात. एक्झॅक्टली. तुम्ही जशा आहात तशा तशा आहात. आहात. जशा आहात तशा प्रेझेंट व्हा. अगदी अगदी खरं आहे. आणि पण फक्त बऱ्याच त्यातले जणींचा- जे तुमची फॉलीज आहेत, थोडस काही जे छोटे हा, छोटे yes, त्रुटी yes. आहेत, त्याच त्या फक्त ज्याच्यामुळे करेक्ट तुम्हाला करायच्या. एक बऱ्याचदा काय होतं माहिती का, की आता मी कॉलेजमध्ये शिकवते, तर मला माहिती आहे की जे ग्रामीण भागातून काही मुली येतात खेड्यातून, तर त्यांनी कुठेतरी पाहिलेलं असतं बाबा, आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या क्लासमधल्या शहरी भागातल्या मुली असतात, तर त्यांच्या लिव्हिंग स्टाईलमध्ये, त्यांच्या स्टाईलमध्ये तीही शेतकऱ्याची चांगल्या घरची सधन घरची मुलगी असते, आणि ही पण ॲव्हरेज त्याच क्लासमधली मुलगी असते. पण होतं काय की तिचं वागणं, तिचं उठणं, तिचं बसणं हे तिला कुठेतरी इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स आणतं, किंवा तिचा कलरचा शेड जरी थोडा हलका असेल तर. म्हणजे आज आपण ब्युटी बद्दल बोलतोय, त्यामुळे कलर हा विषय तितकाच महत्वाचा. म्हणजे हे माझ्या घरातलं पण उदाहरण आहे. माझ्या मुलीचा कलर थोडासा ब्राऊन आहे, तर तिला तो सारखं टेन्स होतं. म्हणजे मला अगदी आठवतं की 4वी-5वीत असताना तिच्या वर्गात काहीतरी असं झालं प्रसंग, आणि ती खूप रडत आली, मला काहीही कर पण मला गोरं कर. आणि तो माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी प्रसंग होता. आणि तिथून पुढे मला तब्बल 1 ते 1.5 वर्ष लागलं तिच्या डोक्यातून कलर हा कॉन्सेप्ट बाहेर काढायला. आणि आज तिला कलर माइंड करत नाही. आता ती मोठी पण झालीये, तिला ती मॅच्युरिटी पण आली. पण 4वी-5वीच्या जर मुलीच्या मनामध्ये तुम्ही आत्ताच कलर बद्दल जर कॉम्प्लेक्स निर्माण होत असेल, तर मग कुठेतरी ह्या कंपन्या की तुम्ही ही क्रीम लावा, तुम्ही गोरे व्हाल, मग हे कुठेतरी मुलींच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम करणार आहे. तर मग मला म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवरती असं सांग की हे जेवढे ब्युटिशियन आहेत, तर त्या सगळ्यांनी गोरं होण्यापेक्षा तुम्ही जसे आहात त्याच्यामध्ये तुम्ही कसे सुंदर दिसू शकता ह्याच्यावरच जर भर दिला, तर निश्चित म्हणजे तुम्ही सिनियर आहात सगळ्या ब्युटिशियन्स मध्ये इकडे, तर तुमचा एक एक शब्द त्यांच्यावरती अगदी म्हणजे लागू औषध सारखा काम करेल. कारण हे मी यातून गेलेली आहे. आणि मला वाटतं माझ्यासारख्या बऱ्याच आईनं काय उत्तर द्यायचं मॅडम ह्या विषयावर? नाही नाही, पण मुलांना म्हणजे मुलींसाठी ते वाटणं खूप स्वाभाविक आहे. हो. त्याच्यात गैर काही नाहीच नाही. नाही. पण आपण त्यांना समजावून सांगायचं Yes. की सावळे किती चांगले चांगलं. असतात, किती तऱ्हेच्या मोठ्या मोठ्या आर्टिस्ट ते सुद्धा सुद्धा, हो. सावळे आहेत. हे फक्त भारतात आणि पर्टिक्युलरली काही एशियन कंट्रीज मध्ये हा trend आहे. कन्सेप्ट आहे. गोरा. पण बाहेर कुठेही कुठेही असं नाही. नाही. किती मोठे मोठे ॲथलीट्स कसे असतात, किती एकदम उत्तमातले उत्तम काम करणारे आर्टिस्ट सुद्धा काळ्या रंगाचे असतात. मी म्हणजे अगदी उदाहरणं देऊन मला ते तिला पूर्ण तिचा माइंडसेट बदलावा लागला. पण मला नक्की चांगलं वाटलं की तुम्ही तिचा माइंडसेट बदलला. हो. माझ्यासाठी ते चॅलेंज होतं. आणि मला तिला हे नव्हतं सांगायचं की गोरं वाईट नसतं किंवा गोरा कलर आपल्याला नाही. तो त्याच्या ठिकाणी तो देवाने दिलेला आहे. जसं आपल्याला म्हणजे तो आपल्याला सायन्स सांगितलं. एक्झॅक्टली. मी तिला मेलॅनिन पासूनची स्टार्टअप केलं. म्हणजे ते आपल्याकडे गोव्याला येणारे परदेशी पर्यटक कशासाठी येतात, ते मेलॅनिन सिक्रेशन. आणि जेव्हा तिला ह्यातलं सगळं कळायला लागलं, आता तिला काहीही फरक पडत नाही. इनफॅक्ट दुसऱ्या कोणाला तो कॉम्प्लेक्स आला तर ती अगदी सहज माझ्यापेक्षा छान पद्धतीने ती कॉम्प्लेक्स तो दूर करू शकते. आणि आता ती डॉक्टर होतीये, त्यामुळे तिला त्या पद्धतीचं समुपदेशन चांगल्या पद्धतीने, म्हणजे तिची ती कॉन्सेप्ट. म्हणजे हा थोडासा आशियाई देशांमधला हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच की काय कदाचित भारत ही कॉस्मेटिक्ससाठी सगळ्यात मोठी व्यापारपेठ आहे जगाच्या दृष्टीने. हो, नक्कीच मोठी व्यापारपेठ आहे. इथं करण्यासारखं पण खूप काही आहे. आता मी इंटरनॅशनल एक्झिबिशन्स वगैरे बघते, काय येतात एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या एक्झिबिशनला. कारण इथं त्यांना मार्केट स्कोप आहे, आहे. त्यांना माहिती आहे इथं मार्केट आहे आणि इथं आपलं प्रोडक्ट कापणार आहे. पण त्याच्यासाठी ते जे मेहनत घेत आहेत, पण त्यांचे क्रीम्स किंवा हे
आंधळेपणाने मी बाहेरून आणलंय म्हणून ते चांगलं आहे हे आपल्या स्किनला चालतंय की नाही हे पण हे पण बघणं पाहणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. तर ह्या सगळ्या दृष्टीने सगळं व्यवस्थित तपासून मगच प्रोडक्ट वापरलं तर तुम्ही नक्कीच चांगले दिसता. आणि चांगलं म्हणजे काय, चांगल्याची महत्त्वाचं. व्याख्या तुमची काय, प्रत्येकाची वेगळी वेगळी. आणि प्रत्येकाला ती ती स्वतःची स्वतः ठरवावी लागते. तुम्ही छान आहात, तुम्ही छान दिसताय. दिसताय म्हणजे काय तर तुमची स्किन छान आहे, तुमच्या डोळ्यात तुमचा कॉन्फिडन्स चमकतोय, तुमची बॉडी लँग्वेज सांगते की तुम्ही कसे आहात, ते छान आहे. छान आहे. अगदी अगदी खरं. त्याला तुम्ही सौंदर्य हे त्याला नक्कीच जोड देतं. पण ती जोड कुठपर्यंत राहते, जसं आपण एखादी साडी छान घालणं, जी साडी आहे एकच साडी असेल, ती एखादीने नीट नाही नेसली, एखादीने उत्तम नेसली तर जशी वेगवेगळी दिसते, तसं आहे प्रॉडक्ट. एखादीने तेच वापरलं, मीही तेच वापरलं, गरज नाही की आम्ही दोघी एकसारख्या दिसायचो. अगदी अगदी खरं आहे. आणि चांगलं सुंदर ह्याच्या प्रत्येकाच्या डेफिनेशन्स वेगवेगळे आहेत. आणि ब्युटी पार्लर्स किंवा मेकअप स्टुडिओ, हेअर स्टुडिओ हे सगळे आपण चांगलं दिसावं किंवा आपल्याला हवं तसं, आपण खरं तर तसं म्हणूया, आपल्याला हवं तसं. कारण प्रत्येक मुलीची आवड निवड चॉईस सगळं वेगळं झालेलं आहे. आता ट्रेंड बदलतायत, म्हणजे अगदी दिवसाला क्षणाक्षणाला ट्रेंड बदलतो. इंस्टाग्राम ट्विटर आहे की जिथं प्रचंड रंग बदलतीये दुनिया, आणि त्या बदलत्या दुनियेबरोबर आपल्याला मॅच व्हायचं म्हणले तर आपण कुठेतरी ह्याचा आपण पण निश्चितच एक भाग होणार आहोत. आणि नवरात्र हे खरं तर निमित्त आहे स्त्रियांसाठी. म्हणजे अगदी सगळी कामं संपवून अशी छान स्वतःसाठी त्यांना देण्यात येतो, म्हणजे तो वेळ एक आपला वेळ म्हणून आपण हे करतो. मग ह्या नवरात्रीमध्ये आता आपल्याकडे बार्शीमध्ये गरबा, दांडिया म्हणजे चालू आहेत सगळे. तर मग ह्या प्रसंगांसाठी तयार होणाऱ्या स्त्रिया असतात, मग त्यांचं मेकअपचं काय आहे, मग त्यांना ते राजस्थानी लुक हवा असतो का, गुजराती लुक हवा असतो का, म्हणजे असं काय म्हणजे मेंटॅलिटी सध्याचा बार्शीतला ट्रेंड काय म्हणतोय? नाही, आजकाल असं आहे की हे तिथं ज्या कॉम्पिटिशन्स होतात आणि त्यामध्ये जे अनाऊन्स झालेलं असतं त्यानुसार त्यांचे हे बदलतात. गरज नाही की नॉर्मल जे गरबाला लागणार आहे ते त्या सुद्धा करतात. तेवढं नॉलेज आता सगळ्यांना आहे. कोणीच त्यातलं नॉलेज नाही असं फार कमी आहे. तर त्यांना सगळं येत आहे, फक्त त्यांना जे बाहेर अजून काहीतरी अजून हवंय, ऍडिशनल फॅक्टर हवाय. जर त्या तशी कॉम्पिटिशनची रिक्वायरमेंट असेल तरच त्यांना बाहेर जाऊन तयार व्हावं लागतं. आणि ते समथिंग डिफरंट असतो. एक पॉइंट आलाय आता तो, म्हणजे काही झालं मुलींचं वगैरे बघते मी तर नाही, पण समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं हवंय. मग तिथे मग आम्हाला ब्युटिशियनची गरज असते आणि स्वतःची काळजी. मग मला आठवतं ह्या सगळ्या मुली जे तरुण वर्ग आहे ते स्वतःची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतात. पण 40शी नंतर जे एक स्त्री असते तिच्यात हार्मोनल चेंजेस चालू झालेले असतात, तिला ब्युटी पार्लरची किंवा ब्युटी ट्रीटमेंटची कितपत गरज आहे? तिच्या रुटीनवर ते अवलंबून आहे, ती कसं स्वतःला मेंटेन करते. आजपर्यंत ती जर स्वतःला चांगलं मेंटेन करत असेल, मॉइश्चरायझर्स वगैरे प्रॉपर अप्लाय करत असेल, सोप तिच्या स्किनच्या अनुषंगाने वापरत असेल, तर त्यानुसार तिची गरज आहे. जी गरज आहे ती ड्राय स्किन होते, हार्मोनल चेंजेस होतात म्हणजे स्किन ड्राय होते. ड्राय होणाऱ्या स्किनला मॉइश्चरायझर किंवा क्रीम बेस सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. मी 25 वर्षापूर्वी मी हे प्रोडक्ट वापरत होते म्हणून आज ते तुला चालणार नाही हे त्यांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. पण त्यांच्या डोक्यातून ही गोष्ट जात नाही. नाही मी हे कायम हेच वापरते, पण कायम नसतं काहीच. ओनली चेंज इज कॉन्स्टंट. हे लक्षात घ्या. नथिंग बट चेंज. मग आता 40शी ओलांडलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आता सिरम आहेत, नाईट क्रीम्स आहेत, नाईट फेस पॅक पण आता आलेले आहेत, किंवा आपण ज्याला एक अभ्यंग म्हणू किंवा मसाज म्हणू आफ्टर 40चा, तर तो पण गरजेचाच आहे का ह्या सगळ्या स्त्रिया? नक्कीच गरजेचं आहे. तुम्ही 40शी नंतर तुम्हाला घरी जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं तर तुमची ड्युरेशन वाढेल 2 फेशियल्स मधलं. नाही तर तुम्हाला फेशियल्स एवढ्याच साठी आहेत की तुमचे स्टिम्युलेशन्स वाढवण्यासाठी, तुमच्या ऑइल ग्लँड्स जास्त चांगलं त्यांनी सिक्रेट करावं,
त्यांना चेतना देण्यासाठी, तुमच्या नर्व्सना चेतना देण्यासाठी, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी आज लावलेलं क्रीम तुमच्यावर महिनाभर टिकणार नाहीये, ते निघून जाणार आहे. पण मी आज दिलेलं स्टिम्युलेशन जे आहे ते तुम्हाला का, म्हणून असं की 4 दिवसानंतर इफेक्ट येतो. का इफेक्ट येतो तर ते जे स्टिम्युलेशन्स, ते जे सिक्रिशन्स आहेत, आज मशीन्स पण इतक्या अद्ययावत निघाले आहेत की त्याने तुमच्या चेहऱ्याचं पूर्ण तुमच्या ग्लॅड्युलर ॲक्टिव्हिटी वाढवल्या जातात की त्यामुळे तुमचा चेहरा आपोआप तजेलदार दिसायला लागतो. गरज नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही वरूनच काही अप्लाय करायला पाहिजे. अगदी अगदी खरं आहे. म्हणजे सौंदर्य हे जितकं शरीराचं आहे तितकंच मनाचं आहे, तितकंच विचारांचं पण आहे. कारण 40 नंतर बऱ्याचशा स्त्रिया बऱ्यापैकी स्थिरावलेल्या असतात. मुलं शिक्षणात एक 10th 12th झालेली असते, तिला बराचसा वेळ मिळतो. आणि मग अशा स्त्रियांना आम्ही पण म्हणतोय की शब्दरंगमध्ये या, कॉफी गप्पा म्हणू शकतो, पुस्तकं वाचा, स्वतःला अपलिफ्ट करा. कारण हीच वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता. का तुम्हाला वेळ आहे, तुम्हाला वेळ मिळतो, जो वेळ तुम्हाला कदाचित आधीच्या धावपळीच्या धकाधकीच्या मुलांचं बघण्याच्या दिवसांमध्ये मिळालेला नसतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक ब्युटी पार्लर आपलं कायम असावं, म्हणजे मला तर नेहमी वाटतं. आणि त्या ब्युटिशियनचाच सल्ला आपण घ्यावा, तिच्याच सल्ल्याने आपण मेकअप करावा, तिच्याच सल्ल्याने आपण ट्रीटमेंट घ्यावी, तिच्या सल्ल्यानेच आपण मसाज, आपलं जे डेली रुटीन आहे ते फॉलो करावं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे अगदी पटण्यासारखं आहे की काही नवशिका मुली आहेत की ते फास्ट फास्ट शिकतात, फास्ट फास्ट अप्लाय करतात आणि त्या गोंधळामध्ये सगळा डॅमेज होऊन जातो आणि तो इरिपेरेबल असतो. तो जर इरिपेरेबल असेल तर आपल्या त्या ट्रीटमेंटला काही अर्थच राहत नाही. बाकी सगळे इन्फेक्शन्स लवकर क्युअर होतात. स्किनचे इन्फेक्शन कधीच होत लवकर नाही. क्युअर होत नाही. अगदी खरं. त्यामुळे एकदा डॅमेज होण्याच्या आत तुम्ही सावध व्हा. अगदी स्वतः चांगल्या ठिकाणी जा, जे तज्ज्ञ आहेत. बार्शीत सुद्धा काही जणी नक्कीच तज्ज्ञ आहेत, पण शिकलेल्यांच्याकडे नक्की जा. पूर्ण शिक्षण झालंय की नाही हे तपासून मगच स्वतःचा चेहरा, स्वतःचे केस त्यांच्या ताब्यात ताब्यात द्या. खरं. शिकलेल्या नसतील, अगदी थोडासा बेसिक कुठेतरी कोर्स करून मला येतं म्हणून यूट्यूबवर पाहून तुमच्या प्रयोग करणाऱ्यांकडे तुम्ही गेलात तर तुमचं नुकसान आहे. अगदी जाऊ नये असाच मी सांगायचं मला काही अधिकार नाही असं आहे, मला आहे. वाटतं. तुम्ही सिनियर आहात बार्शी मध्ये, हा चांगलं करावं. आणि सगळ्यांनी अगदी. ज्या मला नक्की आवडेल, आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्रत्येक ब्युटिशियनला सांगायला आवडेल, थोडं डोळं स्वतःकडे बघा. मी या क्षेत्रातली पूर्ण शिकले का, नसेल तर मी शिकावं. अगदी कमवा, खूप छान कमवा, पण कमावताना स्वतःला चांगलं वाटेल असं करा. आणि तेवढंच शिका. जितकं शिकाल, हे क्षेत्रच रोज बदलत आहे, रोज शिक्षणाची गरज आहे. 10 वर्षापूर्वी मी केलेला कोर्स आज चालत नाही, नाही. अगदी अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या लेव्हलचं शिकलाय. आता मी जी सिडेस्को एक्झाम देते त्यात सुद्धा खूप, मी ज्यावेळेस शिकले फक्त ब्युटीशी रिलेटेड होतं. त्यानंतर त्याच्यात सिडेस्को आरोमा आलाय, सिडेस्को मेकअप आलाय, असे वेगवेगळे इंटरनॅशनल कोर्सेस आहेत. सगळ्यांनी करावे. खूप स्कोप आहे. छान काम करा आणि स्वतःला वाढवा आणि स्वतः बरोबर स्वतःच्या परिवाराला वर आणा. अगदी खरंय. आणि ही इंडस्ट्री आहे अशी ब्युटी की त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे, करिअर करायला पण खूप स्कोप आहे. म्हणजे काही काही माझ्या अशाही मैत्रिणी आहेत की ज्या पर्टिक्युलर एखाद्या सिरियलसाठी मेकअप करतात, मग त्यांचं चांगलं अर्निंग आहे, त्यांचं कुटुंब अगदी खूप छान टुमटुमीत त्या चालवू शकतात. पण त्यासाठी त्यांनी प्रचंड आधी मेहनत केलेली आहे, त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी खूप कष्ट केलेले आहे आणि त्या कष्टातून ते तिथपर्यंत अजूनही पोहोचलेले करताय. आहे. अगदी. आणि त्यांचं स्ट्रगल हार्ड आहे, त्यांचं शिफ्टचं टायमिंग त्या नसतं, ठराविक पिरियड मध्ये तुम्हाला तेवढं करावंच लागतं. अगदी अगदी म्हणजे हा टाइम बाउंड जॉब आहे. तुम्ही yes. त्या वेळेस तुम्हाला स्वतःला चांगलं झोपूनच द्यावं लागतं, मग सगळं विसरून ते करावं लागतं. दॅट इज द पॅशन, दॅट इज द पॅशन. आणि जी लोक पॅशन फॉलो करतात ती सक्सेसफुलच होतात, ह्याची उदाहरणं आहेत आपल्याला. आणि तुम्ही तर म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहात आमच्या समोर की बार्शीत नवीन एक प्रकार चालू करून, बार्शीसारख्या ग्रामीण भागामध्ये विरोध पत्करून, त्याच विरोधाचा परत होकारात रूपांतर होईपर्यंत स्वतःचा स्टॅमिना टिकवून त्याच्यामध्ये नाव करणं आणि ते नाव कॉन्स्टंट ठेवणं,
सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की तुम्ही एखादी गोष्ट कमवू शकता, पण ती टिकवून ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही अजूनही जेवढ्या नवशिक्या मुली आहेत तुमच्या हाताखालून कित्येक मुली शिकल्या, स्वतःची पार्लर टाकलेली आहे त्यांनी, तुमच्याकडे कोर्सेस आहेत खूप सारे अवेलेबल. तर सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा, मॅडमच्या अनुभवांचा खरं तर आपण फायदा घ्यायला पाहिजे मॅडमचा. आणि त्यांचे अनुभव हीच कदाचित आपली उद्याची शिदोरी आहे. आणि ती शिदोरी आपल्याजवळ अशीच राहावी, मॅडमची अशीच प्रगती व्हावी आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा मॅडमचा इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळावी. मॅडम तुम्ही शब्दरंगमध्ये आलात आणि तुमच्या शब्दांनी आमच्या शब्दरंगामध्ये रंग भरलेत, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. खूप छान. आणि तू पण असं छान सगळं करत जा, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत जा. तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू मॅम. आणि शब्दरंगासाठी नक्कीच खूप शुभेच्छा.